दरम्यान एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटीवर मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे सोबत आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली. पाहूया. त्यांना नाही, आनंद नक्कीच होईल ना. आनंद, राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल. सगळे अधिकार महायुतीचे जे आहेत ते भाजपकडनं देवेंद्रजी ठरवतात, आमच्याकडनं शिंदे साहेब ठरवतात आणि मनसेकडनं राजसाहेब ठरवतील. नाही, दबाव तंत्र. आणि मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काय आहे. जेव्हा शिंदे साहेब अगदी खुल्या दिलानं राजसाहेबांकडे जेवायला येतात, याच्यामध्ये राजकीय दबावाचा काय विषय आहे. दरम्यान या सगळ्याबाबत प्रवीण दरेकरांशी आम्ही काही वेळापूर्वी फोनवरून संवाद साधला होता. यावेळेला त्यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं अशी सूचक प्रतिक्रिया दिली. पाहूया. पहिलं मी राजकारणात अशा प्रकारचं बोलायचं धाडस करू शकलो असतो, परंतु ज्या वेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांचा विचार सोडून, हिंदुत्वाचा विचार सोडून जेव्हा काँग्रेसची हातमिळवणी केली, त्या दिवशी राजकारणात काहीही होऊ शकतं यावर माझा विश्वास त्या ठिकाणी बसायला लागला. आणि त्याच्यामुळे राजकारणात हे होणारच नाही, ते होईल असा कुठलंच अनुमान आपल्याला बांधता येणार नाही. आणि या भेटीबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. संजय शिरसाट मंत्री आपल्यासोबत आहेत. शिरसाट सर, या भेटीकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांची भेट प्रस्तावित होती असं देखील बोललं जात आहे. स्नेहभोजन जरी असलं तरी इतके दोन सर्वोच्च नेते जेव्हा भेटत असतात तेव्हा अर्थातच राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण येत असतं. पण आपला राजकीय अभ्यास काय सांगतो? मला वाटतं शिंदे साहेब हे आज जे राजसाहेबाला भेटायला गेलेत त्याचे अनेक अर्थ लोक काढायला लागलेत. कोणी महानगरपालिकेच्या इलेक्शनशी त्याचा संबंध जोडतोय, कोणी भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब मिळून काही निवडणुका लढतील की काय असा अर्थ काढतोय. परंतु एक लक्षात घ्या की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं अत्यंत प्रेमळ संबंध पहिले होते, आजही आहेत. स्नेह संबंध ज्याला म्हणतो ते आजही आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना राजसाहेबांनी आज 2-3 वेळा त्यांच्या वर्षावर जाऊन भेटी घेतलेल्या आहेत आणि राजसाहेब सुद्धा गेलेत. आता देवेंद्र फडणवीस साहेब गेले नाहीत का? गेलेत. म्हणजे एक संबंध राजकारणामध्ये टिकवणं हे सुद्धा एक महत्वाचं आहे. मी मागे सुद्धा आम्हाला एक वाक्य आठवतं, बाळासाहेब ठाकरे असे साहेब असे म्हणायचे की पोटभेद असावे पण मनभेद नसावेत. आणि तो पायंडा जो आता आम्ही सांभाळतोय. एक आहे राजकारणामध्ये कधी काय घडेल याचा नियम, जसं आमच्या प्रवीण दरेकर मित्रांनी सांगितलं तसं घडू शकतं काही, परंतु आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. हे जर टाकलं तर मला वाटतं त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. कमीत कमी एकमेकाबद्दलचा असलेला आकस, एकमेकाबद्दलचा असलेला ज्याला आपण प्रतिस्पर्धी मानतो किंवा मानत असाल तर त्याच्यामध्ये ते सॉफ्टनेस तयार होतं आणि त्याचा फायदा निश्चित होतो. जर आज शिंदे साहेब गेले असतील, काही चांगलं बोलणं झालं असेल, राजकारणावर निश्चित चर्चा निश्चित होईल. परंतु आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाला महायुतीचा एक घटक म्हणून पाहतो. जर उद्या राजसाहेब जर महायुती बरोबर जर आले तर आमची ताकद निश्चित वाढेल सुद्धा. शिरसाट सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा आता या भेटीमध्ये काय काय नेमकं घडतं याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.